आता ओव्हरऑल एक्झिट पोल आपल्याला दिसतो इथे. अगदी TV9 पोलस्टेटचा एनडीएला 22, इंडिया आघाडी 25, इतरला 1 आहे. त्याचबरोबर न्यूज 24चा 33, 15 आणि इतर 0. रिपब्लिकचा जर आपण बघितला तर 32, 16 आणि इंडिया टीव्हीचा 27, 21. काहीसे न्यूज 24 आणि रिपब्लिकचे काहीसे सिमिलर आपल्याला पाहायला मिळतात. तर इंडिया टीव्हीचा थोडासा वेगळा आहे. 27 एनडीएला दाखवलेले आहेत, तर 21 आहेत या इंडिया याच्याला आपण आघाडीला. एबीपी अजून ऍड केलाय का? मगाचा एबीपीचा पण एक पोल होता. एबीपीच्या पोलमध्ये त्यात काय आकडा दिला होता एबीपीने? 24-23चा आकडा दिला होता. TV9ने 22 जागा दिल्यात, एनडीएला 25 जागा इंडियाला दिल्यात, न्यूज 18ने 32 जागा दिल्यात, एनडीएला 16 जागा इंडियाला दिल्यात आणि टाइम्स नावने 26 आणि 22 जागांचं इथे डिव्हिजन तिथे आहे. त्यामुळे परत असाच आहे. आपण यांचा जर ॲव्हरेज काढूया, याचा ॲव्हरेज आपण जेव्हा पोल ऑफ द पोल्स ज्याच्यात एबीपी सुद्धा आपण ॲड करूया आणि इंडिया टुडे ॲक्सिसचा काय सर्वे सांगतोय आपण त्याच्याकडे देखील जाणणार. तो आकडा जेव्हा येईल इंडिया टुडेचा, म्हणजे ते इंडिया टुडे ॲक्सिस सगळ्यात शेवटी जाहीर करतं त्यांचा आकडा. ते टप्प्याटप्प्याने प्रत्येक राज्याच्या आकडे त्यांचे येत असतात. पण जसा इंडिया टुडेचा आकडा येईल तसा येईल. हा एक पूर्ण फ्रेम आपल्याला इथे दिसायला मिळते. सरासरी बघायला गेलं महाराष्ट्रात एनडीए 28 आणि 19 जागा इंडिया आघाडीला सध्याच्या घड्याला. TV9 पोलस्टॅट, न्यूज 18, टाइम्स नाव ETG, न्यूज 24, चाणक्य, रिपब्लिक आणि इंडिया टीव्हीचा बघितला सगळ्यांचा आकडा बघायला गेलं. काही ठिकाणी इंडिया आघाडीला जास्त हा आकडा माहिती क्लिअर आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. इथे हा जो तुम्हाला हे दिसेल, म्हणजे आपल्या पाहुण्यांना दिसू शकेल. हा ॲव्हरेज आपण बघायला गेलं, पोल ऑफ द पोल्स बघायला गेलं, महापोल सरासरी एनडीएला 28 जागा आणि 19 जागा इंडिया आघाडीला दिसतात इथे आणि 1 जागा जी आहे इथे ती इतरांना दिली जाताना दिसतात. त्यांना ॲव्हरेज आपण काढायला इथे गेलं तर हेच चित्र साधारणपणे असणार आहे. 28, 19 हा 30-20चा अंदाज आपण मागे चर्चेमध्ये आपण झाला होता की 30-20च्या आसपास चित्र असेल तर कोणाच्या बाजूने माहीत नाही. पण सरासरी जर आपण काढायला गेलं तर हा सगळा TV9च्या 22 जागा इंडिया, म्हणजे कोणी कोणी दिलंय ॲडव्हान्टेज एनडीएला न्यूज 18ने 32 जागा दिल्यात, न्यूज 24ने 33 जागा दिल्यात, रिपब्लिकने 32 जागा दिल्यात. म्हणजे हा 30+ जो आकडा दिला 3 चॅनलने इथे दिलेला आहे. आणि ॲडव्हान्टेज कोणी कोणी दिलेला आहे इंडिया आघाडीला TV9ने दिलेला 25 जागांचा, पण तो फार मोठा दिलेला नाही, तिथे फरक कमी आहे. यांच्या याच्यामध्ये बराच फरक तुमचा खूप जास्त तिथे दिसून येतो. म्हणजे तुम्ही हा आकडा बघाल इथे TV9चा आणि याच्यामध्ये, तर तिथं तर 3चा फरक आहे याच्या दोघांमध्ये. न्यूज 18मध्ये हा फरक जवळजवळ दुपटीचा फरक आहे. टाइम्स नावमध्ये सुद्धा हा फरक 3-4चाच फरक आहे, त्यामुळे फार मोठा डिफरन्स नाही. न्यूज 24च्या सर्वेमध्ये परत दुपटीचा फरक आहे महाराष्ट्रामध्ये आणि रिपब्लिकमध्ये परत दुपटीचा फरक आहे आणि इंडिया टीव्हीच्या मध्ये हा 5-6चा फरक आहे. म्हणजे ज्यांनी एक लक्षात, म्हणजे याच्यातला सगळ्यात मोठा टेक अवे काय मला वाटतो की ज्यांनी महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज दिलेला आहे त्यांनी तो हलकासा एच दिलेला आहे, पण ज्यांनी एनडीएला ॲडव्हान्टेज दिला आहे तो फार मोठा, तिथे त्यांचा गॅप फार मोठा दिलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. किंवा जर मिळालं तर भरभरून मिळेल अगदी एनडीएला, नाहीतर मग साधारणपणे हा जो आहे ॲव्हरेज हाच दिसेल. पण तरी साधारणपणे 28-19चं हे चित्र दिसून येतं. इंडिया आघाडीला 19चं आहे चित्र. सायझेबल यश आहे. गेल्या वेळेस काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष हे अगदी 4-5 वरच सीमित झाले होते. यावेळेस किमान 19 होता, त्यामुळे हा बोनसच त्यांच्यासाठी म्हणायला लागेल. हेही नसे थोडके.